पुण्याच्या राजगुरुनगरमधील 2 चिमुकल्यांवरती अत्याचार करून त्यांना बुडवून मारल्याची धक्कादायक घटना घडली होती। आता या चिमुकल्यांचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल समोर आलेला आहे। या 2 चिमुकल्यांपैकी मोठ्या मुलीवरती लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालंय। या दोन्ही मुलींचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाल्याचं प्राथमिक शवविच्छेदन अहवालामध्ये स्पष्ट झालेलं आहे। या पीडित कुटुंबाला पाठिंबा देण्यासाठी भटक्या विमुक्त जमातीचे राज्यभरातील कार्यकर्ते हे राजगुरुनगर शहरामध्ये दाखल झालेत। शासनाने या कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी यावेळेला त्यांनी केलेली आहे। अतिशय कठोर अशी ही अंमलबजावणी ही पीडितेला तातडीने न्याय देत असताना आरोपीला शिक्षा व्हावी, कायद्याच्या चौकटीतून ही प्रक्रिया होत असताना BNS मध्ये क्रमांक 5 चे प्रकरण आहे, ज्यामध्ये बालक आणि महिलांवरील अत्याचाराच्या संदर्भात कठोर कारवाई केलेली आहे। आणि म्हणून मला असं वाटतं BNSच्या अंतर्गत हे सगळे गुन्हे दाखल झालेले आहे आणि या गुन्हे दाखल होत असताना आरोपीला कठोर शिक्षा होईल। लोणावळ्याच्या घटनेच्या संदर्भात सुद्धा आणि राजगुरुनगरच्या घटनेच्या संदर्भात सुद्धा राज्य महिला आयोगाच्या वतीने आम्ही त्याचा पाठपुरावा करूच।